आज ना आमच्या इथे लग्न होतं. चला सांगतो कशा प्रकारे पार पडलं. नमस्कार मित्रांनो, मी तुमचा प्रथमेश. आता घरचंच लग्न होतं म्हणून धावपळ तर होती. सुरुवातीला पटकन पप्पानं फेटा बांधला, तोपर्यंत इकडे दारावर वरातही येऊन थांबली होती. घरातल्या सर्व मोठ्यांनी शेला सवाराचा कार्यक्रम करून सगळ्यांचं स्वागत केलं. सोबतच इकडे नवरदेव आणि नवरीची दोघांची एक नंबर एंट्री झाली ना. मस्त सगळे विधी वगैरे झाल्या आणि आता वेळ होती मंगलाष्टकाची, म्हणून आम्ही पटकन स्टेजवर येऊन उभं झालो. मस्त इकडे मंगलाष्टकही सुरू झाल्या आणि फायनली लग्न लागलं. मस्त आम्ही लग्न लावून खाली आलो तेवढ्यात आमच्यावर एक जिम्मेदारी होती. ते म्हणजे आज जेवढे गिफ्ट येणार त्याची पूर्ण यादी करून आम्हाला सांभाळून ठेवायची होती. गिफ्ट वगैरे तर सगळं सांभाळून ठेवलेत आणि सोबत जे कॅश प्राइज आले होते हे पूर्ण मोजून त्याचाही बरोबर हिशोब लिहून ठेवला. आता आमच्यावर टाकलेले सगळे काम तर आम्ही केले. आता वेळ होती पेट पूजाची, म्हणून डायरेक्ट आलो ना दहीवड्यावर. मस्त सगळ्यांनी दहीवड्याची टेस्ट घेतली आणि तेवढ्यात म्हणणे भरलं तर डायरेक्ट प्लेट घेऊन डोसाही खायला आलो. फक्त डोसाच नाही, तुम्हाला सगळं दाखवून देतो ना. आता हा इकडे मस्त नूडल्स, मंचुरियन, त्याच्या सोबत पाणीपुरीचा आस्वाद घेतला आम्ही. तेवढ्यात बस करावं ना, पण नाही ना, सोबत प्लेटही घेतली आणि पूर्ण जेवण करून टाकलं. मस्त जेवलो आणि आता वेळ होती कन्यादानाची. फायनली शेवटची विधी म्हणजे सप्तपदीची विधी खतम झाली. फायनली आता नवरी सारवणार होती. हा जरा कंटेंट कमी भेटलं कारण नवरी रडलीच नाही. काय करा, चला मग भेटतो उद्या रिसेप्शनच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.